नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एका कोल्ह्याची गोष्ट। आपल्या गोष्टीचे नाव आहे आंबट द्राक्ष कोण खाणार। एके दिवशी एक उपाशी कोल्हा जंगलात फिरत होता। फिरत असताना त्याला खूप भूक लागली। तो संपूर्ण दिवस जंगलात काहीतरी खायला मिळतंय का, काही शिकार आपल्याला मिळतंय का हे शोधत होता, परंतु त्याला जंगलात काही शिकार मिळाली नाही। तो फक्त पाणी पिऊन पुढे चालत राहिला आणि शिकार शोधत राहिला, पण त्याला काही शिकार मिळाली नाही। असंच भटकत भटकत तो पुढे गेला तर तो द्राक्षाच्या बागेत पोहोचला। तेथे त्याला द्राक्षांच्या वेलींवर पिकलेली द्राक्ष दिसली। ते बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्याच्या डोक्यात विचार आला की आपणही ही द्राक्ष खाल्ली तर आपलं पोट नक्की भरेल। मग ती द्राक्ष मिळवण्यासाठी कोल्हा उड्या मारू लागला, परंतु द्राक्ष जरा जास्त उंचावर होती, त्यामुळे तो काही द्राक्षांपर्यंत पोहोचू शकला नाही। द्राक्ष मिळवण्यासाठी कोल्ह्याने भरपूर प्रयत्न केले, परंतु खूप उंच उड्या मारण्याचा प्रयत्न केला, परंतु कोल्हा काही द्राक्षांपर्यंत पोहोचला नाही। आधीच भुकेने कोल्हा व्याकुळ झालेला होता, त्याला खूप भूक लागली होती आणि चालून चालून पण थकला होता आणि त्याने भरपूर उड्या मारल्या, त्यामुळे त्याची हडी तर फार खिळखिळी झाली होती। कोल्हा थकून गेला होता, त्याने उड्या मारूनही त्याला द्राक्ष मिळत नव्हती। शेवटी वैतागून दमून त्याने आशा सोडून दिली आणि डोक्यात विचार केला की आता आपण इथून निघून जाऊ। जाता जाता तो स्वतःशीच बोलला, द्राक्ष तर आंबटच आहे, कोण खाणार ती आंबट द्राक्ष, असं म्हणून कोल्हा निघून गेला। बघा विद्यार्थ्यांनो, आपण या गोष्टीतून काय शिकलो, तर आपल्याला जी गोष्ट मिळाली नाही ती गोष्ट वाईट आहे असं आपण समजतो, परंतु असं नसतं। कोल्ह्याने तर द्राक्षांची चवही घेतली नव्हती, तरी तो म्हणतोय की ती द्राक्ष कशी आहेत, आंबट आहे। म्हणजे गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही तर ती वाईट आहे असं नाही, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण आणखी प्रयत्न केले पाहिजे। आपण जितके जास्त प्रयत्न करू आपल्याला यश तितकं जास्त मिळण्याची शक्यता असते। गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।